त्यावेळी कलेक्टरनी 70 पाणी अहवाल मंत्रालयात पाठवलेला आहे आणि पुरातत्व विभागाला आणि अभियंता MIDC त्यांना पत्र पाठवले आदेश दिलेले आहे की जोपर्यंत ही 2011 ची अधिसूचना लागू होत नाही संविधानिक तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचे तिथं खोदकाम बांधकाम करायचं नाही असे आदेश आहेत आणि त्या आदेश धुडकावून महसूल विभागातले आदेश आहेत की या 2011च्या अधिसूचनेनुसार सर्व तिथं काय काम चालले त्याला प्रतिबंध केला पाहिजे, त्यांना दंडित केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जे कोणी बिल्डरांना पाठीशी घालतात. पण हा सगळा जो कारभार आहे हा एवढा गुंड आणि झुंडशाचा आहे, कोणी मानायला तयार नाही, संविधान न मानायला तयार नाही तर कायदा मानायला तयार नाही, जे अधिकार नाही काय नाही. त्यामुळे आम्ही आज 10 महिन्यापासून हा मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. म्हणजे तुकोबार यांनी म्हटलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि पर्यावरणाचा एक जागतिक संदेश देणारा हा महान संत की इको सेन्सिटिव्ह भूमी असायला पाहिजे, संवेदनशील. तुम्हाला एक सांगतो, या शासनाच्या अपराध संपूर्ण सह्याद्री इको सेन्सिटिव्ह मध्ये ज्यावेळी घ्यायला माधव गाडगिरांनी प्रस्ताव टाकला होता पण तो धुडकावून कस्तुरी रंगन मध्ये यांनी आपल्याला अनुकूल बिल्डरांची स्थानं खाणीची स्थानं वगळलेली आहेत त्या संरक्षित झोन मधून. आणि तसंच आपला भामचंद्र भंडारा घोराडा डोंगर सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळलेला आहे. कारण काय यांना माहित आहे तो फोडायचा आहे आपल्याला, तिथे MIDC घुसवायची आहे, हे यांची कारस्थानं असल्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये घेतलं नाही. त्याच्यानंतर हा नियमाप्रमाणे राज्य संरक्षित स्मारक आहे 1958-60 कायद्यानुसार ते सुद्धा हे मानायला तयार नाही म्हणून परत अधिकृत अधिसूचना करायला लावली शासनाला, त्यामुळे ती सुद्धा अधिसूचना शासन मानायला तयार नाही आणि हा डोंगर फोडत आहे, पायथा तोडत आहे MIDC. म्हणजे MIDC म्हणजे महाराष्ट्र शासन